तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरातील आदिवासी आश्रम शाळेसमोरील रस्त्यावर एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 16 वर्षीय पीडित मुलगी 29 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास कॉलेजला जात होती। ती आदिवासी आश्रम शाळेसमोरील रस्त्यावर पोहोचली असता आरोपी अमोल गजानन वसतकार वय 28 वर्ष राहणार सुनगाव हा मोटारसायकलने तिच्या जवळ आला। त्यांनी पीडितेचा वाईट उद्देशाने उजवा हात पकडला आणि माझ्या गाडीवर बस, आपण फिरायला जाऊ, तुला फिरवून आणतो असं म्हणत तिचा विनयभंग केला। इतकेच नव्हे तर आरोपीने स्वतःजवळील मोबाईल फोन पीडितेला देण्याचाही प्रयत्न केला। या घटनेनंतर पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी अमोल वसतकार विरुद्ध अपराध क्रमांक 650/2025 कलम 74-75 BNS सह कलम 8-12 पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक नितीन पाटील व PSI नारायण सरकटे यांनी घटनास्थळी भेट दिली असून ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे करीत आहेत। दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। MCN न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के, जळगाव।